आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। खरं तर देशभरातल्या प्रत्येकाच्या संमिश्र भावना आहेत। अगदी काही वेळापूर्वी आपण वाघा बॉर्डरवरचे दृश्य पाहत होतो आणि तिथे अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। आणि त्याच वेळेला नाशिकमध्ये शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार होतील। बडगावमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निनाद यांना वीरमरण आलं होतं। निनाद मांडवगणे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विजेता, 2 वर्षांची मुलगी आहे त्यांना, आई वडील, धाकटा भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे। मूळचे नाशिकचे आहेत निनाद, परंतु ते औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत। आणि बडगावमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत, वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 2 वैमानिकांचा आणि 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्येच निनाद यांचा समावेश होता। शहीद जवान निनाद मांडवगणे यांचं पार्थिव साधारण 1-2 तासांपूर्वी नाशिकमध्ये आलं आणि त्यानंतर ते त्यांच्या स्नेहांसाठी, आप्तेष्टांसाठी अंतिम दर्शनासाठी ठेवलं गेलंय। आणि आत्ताच्या या दृश्यांमध्ये डावीकडे निनाद यांची छोटी मुलगी आहे 2 वर्षाची, त्यांचे धाकटे भाऊ आहेत, आई वडील आहेत आणि निनाद यांची पत्नी आहे। शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बडगावमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं, त्यानंतर आज त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात आलं। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील सकाळी तिथे उपस्थित होते आणि त्यानंतर आता लष्करी इतमामात शहीद जवान निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। डावीकडच्या दृश्यांमध्ये निनाद यांची 2 वर्षांची मुलगी आहे, निनाद यांची पत्नी आहे विजेता, त्यासोबत निनाद यांचे आई वडील आणि त्यांचा धाकटा भाऊ सुद्धा आहे। खरं तर निनाद यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती लष्कराची नव्हती आणि अशाही परिस्थितीत लष्करी पार्श्वभूमी नसताना सुद्धा जेव्हा निनाद शहीद झाल्याची बातमी आली त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेलं धारिष्ट्य, धैर्य हे अर्थातच भल्या भल्यांना अवाक करणारं आहे। काल निनाद यांच्या आई वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा खूप सूचक, खूप बोलकी होती। कारण निनाद जेव्हा जेव्हा बॉर्डरवरून यायचे तेव्हा खऱ्या अर्थाने ते आमच्याबरोबर नसायचेच, कारण तो भारत मातेचाच पुत्र होता आणि हे आम्ही मान्य केलं होतं आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्य होतं। इतकी कणखर भूमिका त्यांच्या आई वडिलांनी घेतली आणि ह्या दृश्यांमध्ये ही निनाद यांची मुलगी आहे आणि निनाद यांचे भाऊ आहेत। तर लष्करी इतमामात थोड्याच वेळात निनाद मांडवगणे यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत। बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या अपघातात निनाद यांचा मृत्यू झाला। डीजीपी नगर नाशिकचे निनाद यांचा जन्म 1986चा झाला होता। अगदी उमद्या वयात, तरुण वयात देशाची सेवा करण्यासाठी निनाद यांनी नाशिक सोडलं, महाराष्ट्र सोडला आणि 1 महिन्यापूर्वीच ते श्रीनगरमध्ये रुजू झाले होते। त्याआधी त्यांची इतर 2 ठिकाणी पोस्टिंग्स होती, त्यामध्ये गुवाहाटी आणि गोरखपूरचा समावेश होता आणि अगदी 1 महिन्याभरापूर्वीच श्रीनगरमध्ये त्यांची पोस्टिंग झाली होती। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं ज्या प्रकारे एअर स्ट्राईक्स केले त्यानंतर पाकिस्तान बिथरला होता आणि सतत काही ना काहीतरी कारवाया पाकिस्तानकडनं उचापती सुरू होत्या सीमेवर आणि त्यासाठी वायुसेना प्रचंड अलर्टवर होती। आणि त्याच दरम्यान वायुसेनेनं रोजच्या सरावाप्रमाणे जेव्हा हेलिकॉप्टर्स उडवली त्यामध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला, यामध्ये 2 वैमानिक आणि 6 जणांचा मृत्यू झाला आणि त्यात निनाद मांडवगणे यांचा समावेश होता। आणि दुर्दैवाची बाब अशी की उमद्या वयात निनाद मांडवगणे हे यांना वीरमरण आलं। निनाद यांचं शिक्षण 5वी ते 10वी पर्यंतचं हे नाशिकच्याच भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालंय। त्यानंतर 11वी आणि 12वीचं शिक्षण त्यांचं औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झालंय। नंतर त्यांनी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मग ते
हैदराबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आमच्या सोबत आहेत। मुकुल, ही दृश्य हेलावणारी आहेत। खरं तर निनाद यांची 2 वर्षांची मुलगी तिथेच बसून आहे। हो, खरं आहे हर्षदा। म्हणजे प्रत्येकाचे डोळे पाणावणारा असा हा क्षण आहे। ती मुलगी आपल्या पित्याजवळ तिथे बसलेली आहे आणि त्याला टाटा देखील करताना असे दृश्य सर्वच उपस्थितांनी बघितलेले होते। आपण आता नाशिकच्या अमरधाममध्ये हे दृश्य बघत आहोत आणि एक एक करत जे प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, मान्यवर असतील, ते एक एक करत येत आहेत, पुष्पचक्र अर्पण करत आहेत आणि आपली श्रद्धांजली वाहत आहेत। आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये इथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्काराला सुरुवात होणार आहे। आपल्या वीर जवानाला आता थोड्याच वेळामध्ये इथे बंदुकाच्या फैरी झाडून सलामी दिली जाणार आहे, शेवटचा निरोप दिला जाणार आहे। असंख्य जनसागर इथे लोटलेला आहे, हजारोच्या संख्येनं नाशिककर आलेले आहे। गोदा तीरावर हा संपूर्ण अंत्यसंस्काराचा विधी आता पार पडतोय। आपण बघितलं की त्याच्या निवासस्थानाच्या इथे नागरिकांच्या दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर साधारणतः 1.5 ते पावणे 2 तास अंत्ययात्रा सुरू होती आणि अंत्ययात्रेमधनं हे पार्थिव आता अमरधाममध्ये आलेलं आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप हा दिला जाणार आहे। मुकुल, खरं तर निनाद यांच्या आई वडिलांनी घेतलेली भूमिका इतक्या खंबीरपणे ते या सगळ्यात आहे, त्यांच्या पत्नी विजेता या सुद्धा फार खंबीरपणे ही सगळी परिस्थिती हाताळतायत, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच हे कुटुंब अत्यंत कणखर कुटुंब असं म्हणायला हवं, कारण की एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे। मात्र ह्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी आपले अश्रू हे रोखून ठेवलेले आहे, आपला धीर हा त्यांनी रोखून ठेवलेला आहे आणि अतिशय धीरोदत्त पद्धतीने ह्या संपूर्ण प्रसंगाला ते कणखर भूमिका घेऊन सामोरे जात आहेत। त्यांची आई असेल, त्यांचे वडील असतील किंवा त्यांची पत्नी असेल, हे सगळेजण प्रसंग बघतायत, अनुभवतायत, मात्र स्वतःला धीर देत आहेत, कुटुंबाला धीर देत आहेत। यांचे नातेवाईक जे इतर गावाला होते ते देखील आलेले आहेत, त्यांचा बांध फुटतोय, मात्र हे इथे जे सख्ख कुटुंब आहे हे एकमेकांना सांभाळून आहे आणि दृश्य अतिशय मनाला हेलवून टाकणारी आहेत। डोळ्यातनं पाणी यावं, अश्रू यावं अशी ही दृश्य आहेत। मात्र ह्या परिस्थितीमध्ये देखील आपलं जे कुटुंब आहे आपल्या लाडक्या पुत्राला आहे अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेला आहे। भारत माता की जयच्या घोषणा चालू आहेत, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा चालू आहेत, मात्र एकीकडे जनसागर जनक्षोभ आपल्याला बघायला मिळतं आणि दुसरीकडे हे कणखर भूमिका घेतलेलं हे कुटुंब देखील आपल्याला बघायला मिळत आहे। बरोबर आहे। मुकुल, सकाळपासून कोण कोण राजकीय नेते तिथे आलेत अंत्यदर्शनासाठी? सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे आलेले आहेत आणि आता नाशिकचे आमदार, तीनही आमदार आहेत, महापौर आहेत किंवा इतर पक्षांचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी इथे आलेले आहेत। राज्यमंत्री दादा भुसे यांनी काल रात्रीच त्यांच्या निवासस्थानी येऊन अंत्यदर्शन घेतलेलं होतं। त्यामुळे विविध क्षेत्रातले, केवळ राजकीयच नाही तर सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले इथे नागरिक आलेले आहेत। नाशिक शहरातीलच नव्हे तर नाशिक शहराला लागून जी आजूबाजूची खेडी आहेत त्या खेड्याहूनही इथे नागरिक येऊन पोहोचलेले आहेत। मुकुल, या दृश्यांमध्ये आता काही क्षणांपूर्वी हे दृश्य दिसलं की निनाद यांची जी 2 वर्षांची मुलगी आहे तिने ज्यामध्ये निनाद यांना ठेवलंय त्याला अगदी तिने कवटाळून घेतलं। ही दृश्य इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला हेलकवून देणारी होती, हृदय पिळवटून टाकणारी अशी ही दृश्य होती। कारण 2 वर्षाची ती मुलगी आहे। 4 दिवसापूर्वी तिचा दुसरा वाढदिवस साजरा झाला। त्या वाढदिवसाच्या दिवशी पण तिचा पिता तिच्या सोबत नव्हता, मात्र आज तिला हे कळत नाही की ती तिथे का आहे। ज्या ठिकाणी तिचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं ती तिथेच बसलेली होती आणि त्याच्या मागच्या बाजूला होर्डिंग होतं, होर्डिंगवर निनाद यांचा फोटो होता। ती सारखी त्या फोटोकडे बोट दाखवत होती, त्याला टाटा करत होती आणि अशा पद्धतीने तिला हे कळत नाही नेमकं आज होतं काय, पण ती आपल्या वडिलांना कुठेतरी मिस करते आहे हे तिला कुठे ना कुठे जाणवत आहे। तिची आई तिची साथ सोडत नाहीये, तिची आई तिला कायमच तिच्या जवळ धरून आहे, तिने अगदी तिला कवटाळून घेतलेला आहे। दुःखाचा प्रसंग खूप मोठा आहे, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मात्र याही परिस्थितीमध्ये जे काही आपल्या नशिबी होतं त्याला सामोरं जाणं एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया सध्या मिळते। हो, मुकुल, खरं तर निनाद यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता, कारण ते नाशिकमध्ये होते, नंतर औरंगाबाद, मग पुणे, त्यानंतर विविध ठिकाणी पोस्टिंग। त्यांच्या आप्तेष्ट आता तिथे कोण कोण पोहोचलेत, मित्रांच्या काय भावना आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधू शकलात का तुम्ही?
त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. नाशिक बरोबर तो औरंगाबाद म्हणा किंवा भोसले स्कूलमध्ये होता. अशा ठिकाणी तिथले जे मित्र होते ते देखील इथे आलेले आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ते म्हटलं की आम्ही आज आमच्याकडे शब्द उरलेले नाहीये. दुःख आहे त्यांच्या मनामध्ये, त्यामुळे ते फार बोलत नाहीये. परंतु एक सच्चा मित्र, एक सच्चा देशभक्त आपण गमावलेला आहे असं त्यांचं मत आहे. आणि आपण मगाशी पण म्हटलो की निनाद हा खूप दुर्दम इच्छाशक्ती होती त्याची आणि त्याला खूप मोठं व्हायचं होतं यापुढे आणि देशाची अधिकाधिक त्याला सेवा करायची होती. त्याच्या पत्नीशी ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांच्याकडनं कळालं की हा शांत होता, मनमिळाव होता, मात्र त्याची डिसिजन पॉवर जी होती ती अतिशय अतिउच्च होती. त्याची कल्पनाशक्ती खूप मोठी होती आणि त्यामुळे तो या ठिकाणी पोहोचला होता. आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा त्याच्या स्टाफसाठी तो ज्या युनिटमध्ये काम करत होता त्यांना पण खूप मोठा फायदा झाला. हे देखील काही अधिकाऱ्यांनी आपल्याला बोलून दाखवलं. मुकुल, खरं तर बुधवारी हा अपघात झाला आणि त्यानंतरचे 2 दिवस अर्थातच त्यांच्या कुटुंबियांसाठी भयान असतील. जोपर्यंत निनाद यांचं पार्थिव नाशकात पोहोचत नव्हतं तोपर्यंत तुम्ही मागच्या 2 दिवसात या कुटुंबियांच्या संदर्भात म्हणजे त्यांच्या आजूबाजूला होतात, काय परिस्थिती होती? हर्षदा, ज्या दिवशी हा प्रसंग झाल्याची बातमी कळाली होती त्या दिवशी याचे आई वडील जे आहेत ते लखनौला होते. लखनौला निनाद हे त्यांच्या पत्नीसोबत राहत होते आणि त्या मुलीचा वाढदिवस होता, त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. तो त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आजी आजोबा म्हणून निनाद यांचे आई वडील तिकडे गेलेले होते. आणि ज्यावेळेस ही वार्ता कळाली आजूबाजूचे जे नागरिक होते त्यांच्या घराच्या परिसरातले ते संपूर्ण शोकसागरामध्ये बुडालेले होते. मात्र त्यांच्या घराला कुलूप होतं. परंतु जशी जशी ही वार्ता गेली तसं त्यांच्या घराला कुलूप असताना, घर बंद असताना देखील शेकडोच्या संख्येनं नागरिक त्यांच्या घरी येत होते. आणि काल दुपारी साधारणतः 3 वाजेच्या सुमारास निनाद यांचे आई वडील हे नाशिकमध्ये आले, त्यांची पत्नी नाशिकमध्ये आली आणि त्यानंतर जो एक नागरिकांनी बांध संयम ठेवलेला होता तो बांध फुटला आणि एकच अश्रूंचे पाठ इथे व्हायला लागले असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठ्या पद्धतीने डीजीपी नगर परिसर असेल, नाशिक परिसर असेल, त्यावर शोककळा पसरलेली आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय की मोठ्या संख्येने जनसागर इथे लोटलेला आहे. हजारोच्या संख्येने गोदावरी नदीच्या काठावर हा संपूर्ण अंत्यविधीचा आता कार्यक्रम पार पडणार आहे. गोदावरीच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केलेली आहे. जिथे जागा मिळेल जिथून आपल्या जवानाचं शेवटचं दर्शन आपल्याला मिळेल अशा ठिकाणी नागरिक उभे. कोणी झाडावर उभा आहे, कोणी अगदी फांद्यांवर उभा आहे, तर कोणी पत्र्यांवर जाऊन उभा आहे. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे की भारत मातेसाठी ज्याने आपलं सर्वोच्च बलिदान दिलं त्या वीराचं शेवटचं दर्शन आपल्याला मिळायला पाहिजे. आणि म्हणून त्यामुळे एकंदरीतच निनाद जितके धैर्यवान होते तितकंच त्यांचं कुटुंबीय आहे. शहीद जवान निनाद मांडवगणे यांना शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतात. भारत माता की जय! भारत माता की
नागरिक थोडा आपल्याला शांतता राखायची. आता स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना ज्या तिरंग्यात लपेटून आणलेला आहे तो तिरंगा त्यांची पत्नी यांना आपण हँडओव्हर करतो. एअर कमांडर बोराडे सुनील मांडवगणे यांना ज्या तिरंगा आता त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तोफांच्या सलामीमध्ये आणि भारत माता की जय या जयघोषात निनाद यांना शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत आणि भारताचा तिरंगा त्यांच्या पत्नी विजेता यांच्याकडे आता सुपूर्द केला जाणार आहे. बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निनाद मांडवगणे यांना वीरमरण आलं. बुधवारी हा अपघात घडला आणि त्यानंतर आज सकाळी निनाद यांचं पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात आलं. आज सकाळी त्यांच्या आप्तेष्टांनी, स्नेहांनी, त्यांच्या मित्रांनी, कुटुंबियांनी निनाद यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि शासकीय इतमामात तोफांची सलामी आता दिली गेली. आता हा तिरंगा त्यांच्या पत्नी विजेता यांच्याकडे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. निनाद मांडवगणे हे मूळचे नाशिकचे, परंतु औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे माजी विद्यार्थी. 1986चा त्यांचा जन्म आणि त्यामुळे अगदी तरुण उमद्या वयात मुलगा गेल्याचं दुःख त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या कुटुंबियांना अर्थातच आहे. परंतु देशसेवेसाठीच वाहून घेतलेल्या निनादची प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या कुटुंबियांनी एक प्रकारे स्वीकारली होती आणि त्यामुळे अतिशय धैर्यानं, अतिशय कणखरपणे आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा त्यांचे कुटुंबीय तोंड देत आहेत, सामोरे जात आहेत. आणि आता हा तिरंगा ज्यामध्ये लपेटून निनाद यांना आणण्यात आलं होतं, तो तिरंगा आता त्यांच्या पत्नी विजेता यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. त्यावर त्यांना मिळालेलं मानाचं पदक सुद्धा आहे आणि आता हा तिरंगा घेऊन तो त्यांच्या पत्नींकडे मानपूर्वक त्यांच्या पत्नी विजेता आणि त्यांना 2 वर्षांची मुलगी जी काही वेळापूर्वी आपण दृश्यांमध्ये पाहिली, जी निनाद यांना ज्यामध्ये ठेवलंय त्याला लपेटून होती अगदी. आणि दुःखाची गोष्ट अशी की अगदी 4 दिवसांपूर्वीच निनाद यांच्या 2 वर्षांच्या मुलीचा लखनौमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी निनाद यांचे आई वडील लखनौमध्ये गेले होते, जिथे त्यांची पत्नी आणि मुलगी होती. वाढदिवस साजरा केला गेला पण तेव्हा बाबा मात्र नव्हते, कारण ते श्रीनगरमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतरच लगेचच बुधवारी खरं तर ही अपघाताची बातमी आली आणि त्यानंतर या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आणि ही ती विजन, ही ती दृश्य जी पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतील, अत्यंत मन हेलावणारी दृश्य. त्यांच्या पत्नीनं या क्षणी दाखवलेलं धाडस, धैर्य, कणखरपणा हा भल्याभल्यांना अवाक करतो. त्यांच्या 2 वर्षाच्या मुलीला कदाचित कळतही नाही आता की काय सुरू आहे. पण या चिमुकलीमध्ये मोठेपण असं की ती आता कुठेही आरडाओरडा इथे करत नाहीये, खेळत नाहीये, बागडत नाहीये, कारण तिला या परिस्थितीचं गांभीर्य पण इतक्या लहान वयात कळलेलं आहे. आणि त्यामुळे तिने शहीद जवान निनाद यांना नमस्कार केला, त्यांना काही काळ कवटाळलं आणि त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचंच मन हेलावून जाणारीच ही दृश्य आहेत. निनाद यांचे धाकटे बंधू सुद्धा आता तिथे आहेत. या दृश्यांमध्ये निनाद यांची आई आहे, वडील, त्यांच्या पत्नी, त्यांचे इतर नातेवाईक, त्यांची ही 2 वर्षांची मुलगी जिचा
4च दिवसांपूर्वी वाढदिवस लखनौमध्ये साजरा झाला आणि निनाद सुद्धा 1 महिन्यापूर्वी श्रीनगरमध्ये पोस्टिंग त्यांचं झालं होतं, दाखल झाले होते. निनाद यांचा अल्प परिचय आपण पाहतोय. भारतीय हवाई दलातले स्क्वॉड्रन लीडर. त्यांचा जन्म 1986चा. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधनं त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यानंतर औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत त्यांनी शिक्षण घेतलं. गुवाहाटी आणि गोरखपूरमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं आणि अवघ्या 1 महिन्यापूर्वीच श्रीनगरमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं. त्यांचे वडील हे बँक ऑफ इंडियातले सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा भाऊ हा जर्मनीमध्ये असतो, CA आहे तो व्यवसायानं. निनाद बडगावमधल्या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. तसं पाहायला गेलं तर अत्यंत मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातले निनाद. बडगावमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं. बुधवारी ही दुर्घटना घडली आणि या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 2 वैमानिकांचा आणि 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राच्या या वीरपुत्राचा समावेश होता आणि त्यानंतर आज सकाळी नाशिकमध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. काही वेळापूर्वीच तोफांच्या गजरात त्यांना सलामी दिली गेली. भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष नाशिकच्या गोदाकिनारी आता पाहायला मिळतोय आणि डावीकडची दृश्य आहेत ही निनाद यांच्या कुटुंबियांची आहेत. निनाद यांची 2 वर्षांची धाकटी मुलगी हिचा 4 दिवसांपूर्वीच खरं तर वाढदिवस साजरा केला लखनौमध्ये सहकुटुंब सगळ्यांनी आणि 1 महिन्यापूर्वी श्रीनगरमध्ये निनाद यांची पोस्टिंग झाली होती. निनाद यांच्या आई वडील, त्यांची पत्नी विजेता, त्यांची मुलगी 2 वर्षांची आणि त्यांचे धाकटे बंधू जे जर्मनीत CA आहेत आणि आता ते नाशिकमध्ये आहेत. आज हमारे घर से गया है, कल किसी और के घर से गया था, कल किसी और के घर से जाएगा. मगर मेरी एक रिक्वेस्ट है, फेसबुक वॉरियर्स प्लीज़, फेसबुक की वॉर लड़ना सोशल मीडिया का बंद कर दो. इससे कुछ नहीं आना. अगर इतना जोश है तो जाओ, जाके फौज ज्वाइन करो और करके देखो कि कैसा लगता है. ये छोटी छोटी बातों में चिच 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 करना इज नॉट फीजिबल, फर्स्ट ऑफ ऑल. सेकेंड ऑफ ऑल, वी डू नॉट वॉन्ट वॉर. आपको नहीं पता कि वॉर में क्या नुकसान होता है. व्हाट आर द डैमेजेस ऑफ वॉर. वी डू नॉट वॉन्ट वॉर. नो अदर निनाद शुड गो. पुन्हा असे निनाद गमावणं देशाला. अजून तो राहिला असता तर अजून देशासाठी त्याने काम केलं असतं आणि त्याला पहिल्यापासून फौज ही महत्त्वाची वाटत होती, देशासाठी काही करावं. 5वीपासूनच तो भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण झालं त्याचं. त्याच्यानंतर औरंगाबादला झालं. त्याने पहिल्यापासून ठरवून ठेवलं होतं की मला व्हायचं आहे तर एअरफोर्समध्ये पायलटच व्हायचं आहे, नाही तर मी काहीच करणार नाही. आणि त्याने त्याच्या जिद्दीने, त्याच्या मेहनतीने त्याने ते कंप्लीट केलं. पायलट व्हायचं नव्हतं त्याला, एअरफोर्समध्येच पायलट व्हायचं होतं, ही त्याची मुख्य हे होती. पण त्याला संधी आली होती अशा वेळेस कमर्शियल पायलटची किंवा नाही, म्हणजे कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही. तो मला फक्त एअरफोर्समध्येच जायचं आहे आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी त्याचा सगळं प्रयत्न केले. तर याही परिस्थितीत अत्यंत धैर्याने आणि अत्यंत कणखरपणे ज्या पद्धतीनं निनाद यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यासाठी त्यांना एक प्रकारे सलाम करायला पाहिजे. कारण असे निनाद गमावणं देशाला परवडणारं नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर चिखलफेक एक प्रकारे करणाऱ्या नेटिझन्सना एक स्ट्रॉंग मेसेज निनाद यांच्या पत्नी विजेता यांनी दिलाय आणि त्यासोबतच त्यांच्या आई आणि निनाद यांच्या आई आणि वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा खूप बोलकी आहे. कारण निनाद जेव्हा यायचे नाशिकमध्ये तेव्हा ते खऱ्या अर्थाने आमचा पुत्र नाही तर तो भारत मातेचाच पुत्र असायचा अशी भावना त्यांच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे.